नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग अर्थातच गर्भसंस्काराचा. गर्भसंस्काराचा उपयोग फक्त होणाऱ्या बाळापुरता सीमित नसतो. सुरुवातीपासून जर गर्भसंस्कार केले तर बाळंतणीचं आरोग्यसुद्धा सुरक्षित राहतं. सध्या बऱ्याचदा लग्नानंतर लगेचच बाळासाठी प्रयत्न केले जात नाहीत. यामागे करिअर, फायनान्शियल स्टॅबिलिटी वगैरे बरीचशी कारणं असली तरी एक कारण असंही असतं की नवविवाहित स्त्रीला प्रेग्नन्सी डिलिव्हरीनंतर वजन वाढण्याची मनामध्ये धास्ती असते. बाळ तर हवंय पण फिगर इतक्यात बिघडायला नको अशा विचारातून फॅमिली प्लॅनिंग उगाचच एक्सटेंड केलं जातं. पण गर्भसंस्कार केलेले असले तर बहुतेक केसेसमध्ये स्त्रीकडे बघून तिला मुलं बाळ झालं असेल असं वाटतही नाही. उलट अगं 2 डिलिव्हरी झाल्या तरी किती छान मेंटेन केलं आहेस तू स्वतःला असं कॉम्प्लिमेंट वारंवार मिळत राहतं. याचं कारण असं की गर्भसंस्कारांची पहिली पायरी असते स्त्रीचा हॉर्मोनल बॅलन्स आणि गर्भाशयाची तयारी. गर्भसंस्कारांमध्ये कन्सेप्शन सहज आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक पद्धतीने होण्यावर भर दिलेला असतो. अर्थातच यासाठी कोणत्याही आर्टिफिशियल हॉर्मोन्सचा सपोर्ट घ्यावा लागत नाही. गर्भधारणेसाठी शरीराची तयारी झालेली असल्यामुळे गर्भवतीला रोज रोज उलट्या, अन्नाची अनिच्छा असे त्रास होत नाही. गर्भसंस्कारात सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून नैसर्गिक कॅल्शियम, आयर्न रिच आहार आणि औषधांची योजना केली तर संपूर्ण 9 महिन्यात एकही केमिकल औषध घ्यायची गरज पडत नाही. त्यामुळे औषध गरम पडलं, कॉन्स्टिपेशन किंवा पायल्सचा त्रास सुरू झाला असंही काही घडत नाही. त्यातही आयुर्वेदातील चरक संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे मासानुमासी म्हणजे प्रत्येक महिन्यात गर्भाचा जसजसा विकास होत असतो त्यानुसार विशेष आहार घेतला तर गर्भवतीचं वजन आवश्यक म्हणजे 10 ते 12 किलो इतकंच वाढतं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ते पूर्णपणे उतरतं सुद्धा. गर्भसंस्कार संगीत, सूर्य उपासना यांचा सुरुवातीपासून रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव केला तर स्त्रीची मानसिकता उत्तम राहते. गर्भावस्थेत करावयाच्या विशेष योगासनामुळे प्राणशक्तीला अधिकाधिक आकर्षित करता येतं. शिवाय नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी शरीराची तयारी होत जाते. डिलिव्हरी नॉर्मल होणं हे आई आणि बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे आज संपूर्ण जगाला कळून चुकलेलं आहे. तेव्हा गर्भसंस्कार हे बाळासाठी तर आवश्यक असतातच पण स्त्रीचं आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात. गर्भसंस्कारातील असेच निरनिराळे पैलू जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.